काही व्हायला नको त्यासाठी मी दादाची भेट घेण्यासाठी आलो आहे आणि जो रूट आहे त्या रूट संदर्भात मी दादांकडनं माहिती घेतली। परंतु ते सातत्याने तुम्हाला पाठवलं होतं का? अंमलबजावणी जोपर्यंत कायद्याची होत नाही तोपर्यंत माघार नाही, ते उद्या ठामपणे निघतात। मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगतोय तुम्हाला की मी दादांची भेट कशासाठी घेण्यासाठी आलो आहे, तर दादाचा जो येण्याचा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये काही माझ्या मराठा बांधवांना काय अडचण व्हायला नको, त्यासाठी मी दादाची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे। मुख्यमंत्र्यांनी काही पण विरोध केलाय का? त्यांनी चर्चा करायला आला? आता कसं आहे बघा, सगळे समाज बांधव मुंबईला येणार, तिथं गणपती आहे, गणपती हा मोठा प्रमाणात सण साजरा केला जातो आणि मराठा बांधव येताना कुणालाही काही कशाची प्रकारची अडचण व्हायला नको, त्यासाठी मी मनोज दादांची भेट घेण्यासाठी आलोय। हे बघा, मी तुम्हाला वारंवार एकच सांगतोय आणि तुमच्या काही प्रश्न काय संपत नाही। मी त्यांना कशासाठी भेटायला आलोय, येताना जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये कशाची त्यांना अडचण यायला नको, त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोय। त्यांना मार्गात अडचण होऊ नये त्यांनी मार्ग द्यावा असं म्हणलेलं होतं। अहो, आता मला सांगा, मराठे ज्यावेळेस आता गाड्या असणार सोबत आणि ज्यावेळेस मोर्चा निघणार त्यावेळेस रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, काही ना काही अडचणी असणार। दादाने एक मार्ग सुचवला की आम्हाला एक बाजूचा तुम्ही रस्ता द्या, जेणेकरून येताना आम्हाला काही अडचण होणार नाही। आणि दादाला याआधी नवी मुंबईपर्यंत दादा आले होते, त्या संदर्भात त्यांचा अनुभव मी ऐकण्यासाठी आलो। मार्ग जो आहे तो मलाही सांगितलाय आणि आपल्या सगळ्याला दादांनी सांगितलंय, पण मी परत एकदा दादांशी चर्चा करायला आलो की तो मार्ग कसा आहे आणि कशा प्रकारचा तो मार्ग असणार आहे, त्यांचा मुक्काम कुठं असणार आहे, मुक्कामाचं ठिकाण काय आहे, त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोय। आंदोलनाबाबत काही बोलणार नाहीत का तुम्ही? त्यांनी माहिती घ्यावी। आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा, गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो आणि येताना जे गणेश भक्त आहेत त्यांनाही त्रास नको, आपले मराठा बांधव येणार त्या मराठा बांधवांना पण त्यामध्ये त्रास नको। या संदर्भात मी आता दादाने सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या, त्या संदर्भात बघू काय करता येईल। आता तुम्ही जर कॅमेरा तुम्ही बाहेर येऊन गेले की आम्ही बोलतो दादाशी। ओके, ठीक आहे, धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।